अनेकदा भूतकाळातल्या आठवणींमध्ये आपण जगतो आणि त्या आठवणी आपल्या मनावरनं पुसून जाण्यासाठी, ओझं त्याचं कमी करण्यासाठी, आपलं मन हलकं करण्यासाठी काही 5 सोपे उपाय आहेत. तर ते कोणतेच उपाय आहेत? तर ते सोपे उपाय म्हणजे असं आहे की पहिल्यांदा तर लेट गो हे टिप्स आपण अवलंबल्या पाहिजेत. रिकामा वेळ काढून आपण कुठेतरी निवांत बसतो आणि इकडतिकडच्या गोष्टींचा विचार करत राहतो. अचानक भूतकाळातली एखादी गोष्ट आठवते आणि जखम जुनी होते, ती ओलीच असते. अशा आठवणी मनाच्या कोपऱ्यात साठवल्या जातात आणि त्याचा परिणाम हळूहळू आपल्या शरीरावर, आरोग्यावर व्हायला लागतो आणि ते लेट गो करायला आपण शिकलं पाहिजे. म्हणजेच काय करायचं, तर जुन्या गोष्टी सोडून दिल्या म्हणजे काय फायदे होतात, तर तणाव कमी होतो, भावनांवर नियंत्रण होतं, चिंता आणि ओव्हर थिंकिंग कमी होतं, मन शांत होतं, अधिक आनंदी राहायला सुरुवात होते, झोपेची गुणवत्ता सुधारते, नात्यांमध्ये समतोल राखता येतो, आयुष्यातला जो आनंद असतो तो मनमोकळेपणाने आपल्याला अनुभवतासुद्धा येतो. मग आता लेट गो करण्यासाठी कोणते उपाय आहेत? तर वर्तमान काळात राहायला शिका. जुन्या गोष्टी जर डोक्यात आल्या तर स्वतःचं लक्ष दुसऱ्या गोष्टीकडे वळवा. एखादा आवाज ऐका, थंड स्पर्श बघा, गरम वस्तूला हात लावून बघा आणि त्याच्यामध्ये तुमचं एक मन रमवा. दुसऱ्याला माफ करण्यासारखी चांगली गोष्ट कुठलीच नाही, ते आपल्या मनाला हेल्दी ठेवतं. म्हणून नाती खूप वेदना देत असतात, पण त्या जर आपल्या मनात आपण कायम असं राग म्हणून ठेवला तर त्या आपल्याला त्रासदायक होतात. म्हणून पत्र लिहा, पाठवायचं नसलं तरी त्यामुळे तुम्हाला मन हलकं होईल. तुमच्याजवळ ठेवा पत्र, काही हरकत नाही. भूतकाळ जो असतो तो मागे सोडा. मेंदूला वाईट अनुभव लक्षात ठेवण्याची खूप घाण सवय असते आणि आपल्याला भविष्यात सावध राहण्यासाठी मदत करते. पण सतत जुन्या दुखऱ्या आठवणींमध्ये जर तुम्ही अडकून राहिलात तर तुमच्या मानसिक आरोग्यासाठी ते चांगलं नाही. अपयशाने स्वतःला मर्यादित करू नका. एखाद्या गोष्टीमध्ये अपयश आलं म्हणून सारखं त्याच विचारात कायम नका घोळून घेऊ स्वतःला. त्यातनं काय शिकता येईल हे आपण बघितलं पाहिजे. तसंच छोट्या गोष्टींनाही फरक पडत असतो. म्हणून लेट गो करण्यासाठी नेहमी मोठं पाऊल उचलायला लागतं असं नाही आहे, परंतु एखादा खोल श्वास घेणंसुद्धा खूप गरजेचं असतं. तेही पुरेसं असतं. मनातला ताण आणि छातीत जाणवणारा भार हा कमी होतो आणि म्हणून लेट गो करायसाठी आपल्याला ही सवय अंगीकारली पाहिजे. लेट गो करायचं म्हणजे काय करायचं, तर सगळ्या गोष्टी जुन्या विसरून जायच्या, वर्तमान काळात जगायला शिकायचं. आपल्याला नेमकं काय करायचं आहे हे लक्षात ठेवायचं आणि त्या कामावरती लक्ष कॉन्सन्ट्रेट करायचं. ते तुम्ही केलंत आणि समोरच्या व्यक्तीला जर तुम्ही माफ करायला शिकलात तर ही गोष्ट तुम्हाला खूप फायद्याची आहे. कारण माफ करणं म्हणजेच ते माफ केलं की आपण विसरून जातो आणि विसरून गेलो की मग आपण आपल्या वर्तमान काळातल्या कामांमध्ये लक्ष देऊ शकतो आणि आपल्या कामावर कॉन्सन्ट्रेशन करून त्यामध्ये आपण स्वतःला रमवू शकतो. म्हणजेच काय, तर लेट गो म्हणजे सगळ्या जुन्या वाईट गोष्टी सोडणे आणि वर्तमान काळातल्या चांगल्या गोष्टी